धम्मपद अरहंत वग्गो गतधिनोचिसोकस विपमुत्तस सबधी सबगंतपहिनस परिळाहो नवीजती। ज्याचा मार्ग संपला आहे, जो शोकरहित व सर्व प्रकारे मुक्त झाला आहे, ज्याच्या सर्व गाठी तुटल्या आहेत, त्याला परिदाह म्हणजे संताप होत नाही। अर्थक था देवदत्ताने पहाडावरून धोंडा टाकून बुद्धाला ठार करण्याचा प्रयत्न केला। तो धोंडा दुसऱ्या मोठ्या धोंड्यावर पडून दगडाचा एक तुकडा उडून बुद्धाच्या पायावर आदळला। त्यामुळे बुद्धाला तीव्र शारीरिक वेदना झाल्या। वैद्य जीवकाने जखमेवर पट्टी बांधली आणि गावातील दुसऱ्या एका रुग्णाला तपासून झाल्यावर बुद्धाची बांधलेली जखम मोकळी करण्यासाठी परत येईन असे सांगून गेला। पण शहराची वेस बंद झाल्यामुळे तो वेळेवर परत येऊ शकला नाही। तेव्हा बुद्धाला तीव्र वेदना सहन कराव्या लागतील म्हणून त्याला काळजी वाटू लागली। बुद्धाला वैद्य जीवकाचे विचार समजले आणि बांधलेली जखम मोकळी करण्यास सांगितले। दुसरे दिवशी सकाळी जीवक घाईघाईने विहारात आला आणि बुद्धाला तीव्र वेदना झाल्या की काय असे विचारले। त्या प्रसंगी बुद्धांनी मुक्त माणसाच्या मानसिक स्थितीचे वरील गाथेद्वारे स्पष्टीकरण केले।